नमस्कार, आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आहे भाद्रपद शुद्ध षष्ठी. आजच्या दिवशी कार्तिक स्वामींची पूजा करण्याचा आणि दर्शन घेण्याचा योग सर्वांसाठी खूप उत्तम असतो. तर आज आम्ही आलो आहोत पिरामिड ग्रुप कडून पर्वती येथे कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी. तर इथे जसं तुम्ही पंचांग वाचत असाल तर पंचांगामध्ये तुम्हाला पूजेची सर्व माहिती आणि सर्व साहित्य दिलेले आहे. तर आमचा जो पिरामिड ग्रुप आहे, आमचे गुरुजी आमच्यासाठी सर्व साहित्य आणि प्रसादाचे पेढे घेऊन येतात. हे सगळं घेऊन आल्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने आमचे नाटेकर सर आमच्याकडनं ती पूजा मंत्र उच्चार करून घेतात आणि आम्ही एक एक गोष्ट ती कार्तिक स्वामींना अर्पण करत असतो. तर अशा ह्या पूजेचा पूर्ण अपडेट तुम्हाला थोड्या वेळात संपूर्ण मिळून जाईल. आज आपण पर्वतीवर श्री कार्तिक स्वामी मंदिराच्या आवारात आहोत. कार्तिक स्वामींचं महात्म्य काय आहे ते सांगण्यासाठी मी इथे उभा आहे. कार्तिक स्वामी ही देवता तुम्हाला सगळ्यांना परिचय आहे. गणपतीचे हे बंधू, बरोबर आहे, शंकराचे हे पुत्र. यांचं विशेष महत्व असं आहे की तुमच्या मार्गातले सर्व प्रकारचे अडथळे, तुमचा शत्रूंचं निवारण आणि तुमच्या कुठल्याही आर्थिक अडचणी असतील तर त्या आर्थिक अडचणी दूर करणे हे याचं काम आहे. मला ह्याची कशी ओळख झाली, मला एकदा वर्तमानपत्रामध्ये एका गुंडाळू इस्त्रीचे कपडे आले, त्याच्यामध्ये कागद होता आणि त्याच्यात कार्तिक स्वामींचं महात्म्य होतं आणि तो दिवस होता कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेला असंच मंत्रयुक्त दान करतात आणि आता षष्ठीलाही करतात. तर त्या कागदावर असं लिहिलेलं होतं, अंगावर काटा येतो आज हे करताना, की हा कागद होता रत्नागिरी टाइम्स. त्याच्यात असं लिहिलं होतं की कार्तिक स्वामींचे जो कोण दर्शन करेल कितीही प्रकारच्या त्याच्या आर्थिक अडचणी असू देत. त्यात लिहिलं होतं की रत्नागिरीमध्ये एक सद्ग्रस्त होते, त्यांचं नाव होतं नाटेकर. आता का नाटेकरच असावं ते, आणि नाटेकरांनी ती पूजा केली आणि त्यांचे सगळे प्रश्न सुटले. मग मी काय केलं, कार्तिक पौर्णिमा होती त्या दिवशी, मी आलो पटपट 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 कार्तिक स्वामींच्या. बघितलं तर खाली निलायम पर्यंत रांग, कोण सोडतोय हो आपल्याला इथे. मग काय केलं, त्याला म्हटलं चल बाप्पू दर्शनाला जायचंय. बोलो सर नाही नाही लई गर्दी असते, म्हणून तर म्हटलं तुला नेतोय, नाही तर कशाला तुला नेलं असतं. मग त्याला इथे आणलं. बघा योगायोग कसा असतो. खाली गेलो तर पहिला पोलीस दिसावा तो बाप्पूचा क्लासमेट. त्यांनी आम्हाला ह्या दरवाज्याने आत आणलं इथनं आणि डायरेक्ट मंदिराच्या समोर. त्याच्यानंतर मग मी नियमित येत होतो. भाद्रपद षष्ठी सुद्धा इक्वली महत्वाची तिथी असते, त्या दिवशी हे करावं. तेव्हापासून मी सुरुवात केली. पहिल्यांदा 3-4 लोक होते, आता ही संख्या 60-65 पर्यंत गेलेली आहे. आता हे जे दान आहे ना, हे आपण मंत्रयुक्त दान करतो. 6-7 त्याचे मंत्र असतात. तर याच्यामुळे तुम्हाला पुढचा जन्म खूप चांगला मिळतो. आत्ताच्या जन्मामध्ये काय अडचणी असतील तर दूर होतील. विशेषतः आर्थिक अडचणी दूर करणारा हा देव आहे. मंत्र कुठले हे सांगतो आपण आणि त्याचा थोडा थोडा अर्थ पण सांगतो. एक कमंडलू असतो तांब्याचा, तो आपण गंगेचं पाणी बरोबर आणले त्याच्यासह देतो. कमंडलू जलापूर्ण स्वर्णगर्भ सुलक्षण अर्पितस्ते महासेनो प्रसन्नो अनेन मे भव. दुसरा आपण जानव देतो त्यांना. ब्रह्मसूत्रम महादिव्यम प्रीतये ते मयार्पितम ब्रह्मजन्मास्तु मे देव ब्रह्मसूत्र समर्पणात. त्याच्यानंतर गोपीचंदन देतो. गोमती तीर संभूता गोपी वापी समुद्भवा मृद अर्पिता मया तुभ्यम ब्रह्मजन्म आप्तये गुह. नंतर पांढरं वस्त्र देतो. उपवीतानि शुभ्राणि पवित्राणि शिवात्मज पुरतस्ते अर्पयाम अद्य प्रसादार्थम तव प्रभो. त्याच्यानंतर तीळ देतो पांढरी. तिलाहा काश्यप संभूता तिलाहा पापहरा स्मृता पादयोः अर्पितास्ते अद्य सर्व पापान अनुत्तये. सर्व पाप दूर होण्यासाठी हे करतो. दर्भ देतो. दर्भा ब्रह्ममया विष्णू स्वरूपा रुद्र रूपिणः प्रीत्यर्थम तव देवेश न्यस्ता पादतले मया. त्याच्यानंतर रुद्राक्ष खूप प्रिय असतात म्हणून ते रुद्राक्ष देतो. 28 देतो ते. 28 संख्याकै रुद्राक्षै योजिता मया अर्पितास्ते तव हस्तेच गृहाण सुरसैन्यप. सोनं देतो. सोनं हे खूप श्रेष्ठ दान समजलं जातं. सोनं तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यांना. सुवर्णम उत्तमम लोके भुक्ती मुक्ती प्रदम तथा अर्पितम तव देवेश
दैन्य अज्ञान अनुत्तये, दैन्य अज्ञान माझं सगळं दूर कर, याच्यासाठी मी ही तुझी पूजा करतोय. आणि सुवर्णदान, सगळ्यांना सुवर्णदान शक्य नाही म्हणून मी सगळ्यांसाठी एक आणलंय. हे देवदेवेश्वर संस्थानाला दिलं जाईल. देवदेवेश्वर संस्थानाच्या नावाने ती पावती पण केलेली आहे, ते तसंच तसं त्यांना दिलं जाईल. ही झाली कार्तिक स्वामींची माहिती, महिमा. दरवर्षी येत जा, अतिशय सुंदर आहे. आता मध्ये मी ग्रुपवर कार्तिक स्वामींचा एक मंत्र पण पाठवलेला आहे. दिवसात कधीही 6 वेळा म्हणा, कुठल्याही प्रकारचे अडथळे तुमचे दूर होतील. बोला श्री कार्तिक स्वामी महाराज की जय. स्वतःचं गोत्र आणि स्वतःच्या नावाचा उच्चार करा आणि नंतर आता मी सांगतोय ते म्हणा. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहारार्थ मनोवांछित फल प्राप्त्यर्थ विशेषतः भाद्रपद शुक्ल षष्ठी विशेष योग निमित्त श्री भगवान कार्तिकेय देवता अखंड कृपाप्रसाद प्राप्त्यर्थ समंत्र दान तथा च पूजन अहम करिष्ये. जेवढ्या लोकांनी पूजा केली त्यांच्या सर्वांच्या घरात रोज सुख शांती समृद्धी ऐश्वर्य भरभराट समाधान व सुरक्षा येत आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. रक्ष रक्ष परमेश्वर, रक्ष रक्ष परमेश्वर, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. बोला कार्तिक स्वामी महाराज की जय. सगळ्यांची मनोरथ कार्तिक स्वामी पूर्ण करो अशी प्रार्थना करतो आणि असेच दरवर्षी येत जा.
तुमचं नाव काय? गिरीश दास. कार्तिक स्वामीची मूर्ती आहे ती, त्याचा अभिषेक होतो. अच्छा, दोन कार्तिक स्वामी पौर्णिमेला असतो आणि षष्टीला असतो. षष्टीला असतो तो मोठा अभिषेक असतो. षष्टीला कार्तिक षष्टीला खूप छान अभिषेक असतो. आताच मला भागवत सर म्हणाले तुम्हाला आमंत्रण दिलं, तुम्हाला मी नक्की. अशा या कार्तिक स्वामींच्या पूजनाचा लाभ तुम्ही सर्वांनी सुद्धा घ्यावा. आता तुम्ही पूर्ण पाहिलं, तुम्ही त्याच्या कार्तिक स्वामींच्या पूजनाचे अनुभव देखील पाहिलेले आहेत की कसे येतात. हे प्रत्यक्ष आमचे गुरु श्री नाटेकर सर यांच्याकडून तुम्ही ऐकलेले आहेत. तर अशाच कार्तिक स्वामींच्या पूजेसाठी पुढच्या वर्षी जर आपल्याला यायचे असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.